आम्ही लोक विपश्यना सेंटरला आलेले आहेत धुळे परिवारासहित। या ठिकाणी आयुषला आम्ही सोडण्यासाठी आलेलो आहोत पूर्ण, आणि वंश पण सोबत आहे। शूटिंग आपला दादा करत आहे, अभि दादा, ओके। आणि आम्ही पूर्ण त्याला 10 दिवसासाठी इथे तो विपश्यना करणार आहे चांगली गहन। आम्ही सोबत डबे पण आणलेले आहेत, मम्मी पण सोबत आहे, ऐकायला है ना। त्याचं चांगलं विपश्यना झाली पाहिजे। 10 दिवसामध्ये तो अंतर्बोध जागृत करून प्रज्ञा उत्पन्न करणार आहे, आणि 10 दिवसानंतर तो घरी पुन्हा येणार आहे। तुम्ही पण या आणि जेवण करा। वंश हाय कर, बाय बाय करा, ओके। आणि त्याच्यानंतर तू पण बाय बाय कर। ओके, लोक आता तिथून आयुषला त्यांनी चादर आणि ब्लँकेट घेतलेली आहे। त्यांनी त्याचे पैसे, मोबाईल सर्व एका छोट्याशा बॅगमध्ये टाकलं आणि तिथे गुरुजींना दिलेलं आहे। आता विपश्यना सेंटरच्या गेटमध्ये आम्ही जात आहोत। आयुष भाऊ बंटी समोर दिसत आहे, त्याच्या समोरून कॅमेरामॅन अभित राग तो तुम्हाला त्याचा फोटो दाखवत आहे। त्याचा भाव एकदम मस्त विपश्यना करण्याच्या पहिले आणि त्याच्यानंतरही आपण त्याला बघू। ठीक आहे, हॉल आहे हे बघा, जाण्याचा मार्ग। आणि ब्रह्मा हॉल या साईडला आहे, हा ब्रह्मा हॉल आहे। विपश्यनेचे स्वागत आहे। 10 दिवसासाठी, 20 दिवसासाठी, 30-60 दिवसासाठी येतात, त्यांच्यासाठी हा हे रूम आहे। या पद्धतीने आपल्या रूममध्ये आता बोला। इकडे बंटी भाऊचा रूम 7 नंबर। 7 बोध्यांचा त्यांनी या ठिकाणी अभ्यास केला गेला पाहिजे, इथे त्याला हा रूम मिळालेला आहे। आता हे कारण इकडे पलंग आहे, हा टोचू शकतो। इथे मी एक आहे, आता हे बॅगमध्ये, हा बॅगमध्ये आता हे जे आहे ना इकडे, हे पायदान इथे ठेवायचं आहे, पायामध्ये पाया खाली इथे, आणि हे पायदान इकडे ठेवायचं आहे, बाथरूमकडे ठेवायचं, याच्यातून कसं बाहेर फेकायचं रोज। तर आपण इथं हे मस्त सुंदर हे ग्रीनरी पाहू शकता। इथं लय सारी प्राणी राहता। आता आयुषला रूम मिळालेला आहे, आणि तो आता व्यवस्थित त्या ठिकाणी आज पूर्ण आपलं सेटलमेंट करणार। तिथे निवासस्थानी त्यांनी आपल्या स्वतःच्या बॅगा ठेवलेल्या आहेत, आणि संध्याकाळी 4च्या नंतर त्यांना त्या ठिकाणी एंट्री वगैरे मिळणार आहे। संध्याकाळचा नाश्ता मिळेल 5:30 वाजेला, आणि त्यानंतर त्यांचं मेडिटेशन 1 तासासाठी सुरू होणार। त्यांना तिथे आसन दिले जातील, आणि मॉर्निंगला त्यांना 4 वाजेपासून उठायचं आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू।